बीडच्या मसाजोग येथील आवादा कंपनीच्या पवनचक्कीचे 13 लाख रुपयांचे साहित्य चोरीला गेलेलं आहे। सुरक्षा रक्षकांचे हातपाय बांधून ही चोरी करण्यात आल्याचं समजतंय। केज तालुक्यातील विडा परिसरातील ही महत्त्वाची अपडेट आहे, महत्त्वाची बातमी आपण बघतोय। केज तालुक्यातील विडा परिसरातील ही घटना आहे। आवादा कंपनीच्या पवनचक्कीचे 13 लाख रुपयांचे साहित्य चोरीला गेलेलं आहे। महत्त्वाचं म्हणजे सुरक्षा रक्षकांचे हात पाय बांधून ही चोरी करण्यात आलेली आहे। बीडमधील मस्साजोग येथील आवादा कंपनीच्या पवनचक्कीचे 13 लाख रुपयांचे साहित्य चोरीला गेलेलं आहे। सुरक्षा रक्षकांचे हात पाय बांधून ही चोरी करण्यात आलेली आहे। केज तालुक्यातील विडा परिसरातील ही घटना आहे। एकंदरीतच वाल्मिक कराड किंवा अनेक घटनांनी बीड सध्या चर्चेत आहे आणि यानंतर पुन्हा आवादा कंपनीच्या 13 लाख रुपयांच्या साहित्याची चोरी झालेली आहे। प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्या सोबत आहेत। तर आताच आपण बातमी बघितली की या कंपनीची सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे, तर दुसरीकडे आपण बघतोय की सुरक्षा रक्षकांचे हातपाय बांधून 13 लाख रुपयांचं साहित्य चोरीला गेलंय। आपण जर बघितलं तर आवादा कंपनीला आता एमएसएफची सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली असली तरी रात्रीची ही घटना आहे। रात्री ज्यावेळेस कंपनीकडे वॉचमन म्हणून जे कार्यरत होते 2 सुरक्षा रक्षक, तर त्यांचे हातपाय बांधून चोरी करण्यात आली आहे। यामध्ये विडा परिसरात जी पवनचक्की उभारली जाते त्या ठिकाणी जवळपास 14 लोक या ठिकाणी आले त्या पवनचक्की उभारण्याच्या ठिकाणी, आणि त्या 14 लोकांनी त्यातल्या काही 4 ते 5 जणांनी या 2 जणांचे हातपाय बांधले आणि त्या ठिकाणचं जे महागडं केबल आहे ते केबल कटरच्या सहाय्याने चोरी करून घेऊन गेले। हा प्रकार घडल्यानंतर त्या सुरक्षा रक्षकांनी कशीबशी आपली सुटका केली आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली। त्यानंतर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आता केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि त्यानंतर आता सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली असली तरी अद्याप त्याची अंमलबजावणी झाली नाही। त्यामुळे आता कुठेतरी गेल्या काही दिवसात घडलेल्या चोरीच्या खंडणी मागण्याच्या घटना ज्या आहेत आणि त्यानंतर आता सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली आहे, त्यामुळे आता सगळे अशा पद्धतीच्या ज्या घटना आहेत त्या कमी होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। उदय, तुम्ही आमच्या बरोबर जोडलेले राहा। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते मेहबूब शेख आपल्या सोबत आहेत। ते एकीकडे आपण बघतोय की बीड मधील ह्या घटना काही थांबण्याचं नाव घेत नाहीत। सुरक्षा रक्षकाचे हात पाय बांधून आवादा कंपनीच्या पवनचक्कीचे 13 लाख रुपयांचं साहित्य चोरीला गेलेलं आहे। एकीकडे या सगळ्या घटना बीडमधून चर्चेत असताना दुसरीकडे अशा घटना काही थांबायचं नाव घेत नाहीयेत। तुमची काय प्रतिक्रिया आहे? नाही, मला वाटतं गुन्हेगाराला वचक राहिलेलं नाही आणि राजकीय वर्ग आपल्याला मिळतोय म्हणून आपलं कोणीच काही करू शकत नाही, ही भावना गुन्हेगारामध्ये त्या ठिकाणी वाढीला लागली। खरं तर ही खूप दुर्दैवी गोष्ट आहे। ज्या मस्साजोग मध्ये ज्या आवादा कंपनीमध्ये तिथल्या भांडणावरून संतोष भैया देशमुख यांची क्रूर हत्या झाली, त्याला अजून 6 महिने झाले नाहीत आणि तरी त्याच ठिकाणी एवढे चोरीची हिंमत त्या ठिकाणी होते। सुरक्षा रक्षकाला बांधून चोरी करून घेऊन जाण्या इतपत जर हिंमत होत असेल तर मला वाटतं आमच्या जिल्ह्यातल्या कायदा सुव्यवस्थेचे बँड वाजलेला आहे आणि कायद्याचा धाक हा राहिलेला नाही। म्हणजे कुठेतरी या सगळ्या प्रकरणानंतर बीडमध्ये आपण बघतो की आता या पवनचक्की म्हणजे या कंपनीची सुरक्षा देखील आता वाढवण्यात आलेली आहे, किंवा एकंदरीतच प्रशासन कुठेतरी या सगळ्या प्रशासनाला अपयश येतंय असं म्हणावं लागेल का? असं झालंय की फक्त एसपी चांगले असून उपयोग नाही, तर खालची जी यंत्रणा आहे ती यंत्रणा पूर्ण भ्रष्टाचाराने बरबटलेली आहे। कुणाच्या तरी वर धस्तानं बसलेले PI पोलीस हे काम खाली करताना दिसत नाहीत। फक्त वर एसपी चांगले असून उपयोग नाही, तर खालची जे बीड जिल्ह्यात गेल्या मागच्या 5 वर्षापासून काम करतायत असे सगळे अधिकारी बदलले पाहिजेत, कारण ह्यांचे गुन्हेगाराची लागे बांधतेत। काही लोक तर कॉन्ट्रॅक्टरशिप आणि गुन्हेगारासोबत पार्टनरशिप मध्ये असलेले काही पोलीस कर्मचारी आहेत, त्यामुळे ह्यांना गृह खातं का पाठीशी घालतंय आणि गृहमंत्री का जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतायत हे कळायला मार्ग नाही। काही दिवसांपूर्वी बीडमध्ये अजित पवारांचा दौरा झाला होता आणि त्यानंतर सुद्धा अशा प्रकारच्या घटना थांबण्याचं नाव घेत नाहीयेत। याचं हे सरकारचं अपयश आहे ना, कारण सरकारच्या आमदारांचाच बऱ्यापैकी पाठिंबा हा प्रत्येक पुण्यातल्या आरोपीला आहे। आपण बघतोय प्रत्येक प्रकरण झालं की तो कार्यकर्ता हा सरकारी पक्षाच्या आमदाराचा कार्यकर्ता असतो, खालचं पोलीस प्रशासन हे त्याच्यावर कारवाई करत नाही आणि अशाच राजकीय पाठिंब्यामुळे गुन्हेगाराची संख्या वाढते आणि गृह खातं त्याच्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करतं। नक्कीच यामध्ये आता काय कारवाई होईल हे बघणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद मेहबूबजी तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी।
आहे